लाडकी बहिणींना लाडक्या अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आल्यात. खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आल्यात. आज डबल हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे लाडक्या. सर्वांनी पट 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 चेक करायचं आहे. आज तुम्हाला हप्ता वाटप पुन्हा होणार आहे. डबल हप्ता वाटप तुम्हाला होणार आहे. तर लाडक्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. तर लाडक्या काल कोणत्या कोणत्या लाडक्या हप्ता वाटप झाला होता त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता काल हप्ता वाटप झालेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की लाडक्या सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर हे वितरणाचं मी तुम्हाला माहिती देणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज किती वाजता वाटप सुरू होणार आहे, कधी होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. आणि बघा लाडक्या आपण जे गोष्टी सांगतो त्या गोष्टी खऱ्या होतात, सत्य होतात. महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव चॅनल होतं ज्यांनी जे सांगितलं होतं 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्ये वाटप होणार आणि ती गोष्ट खरी ठरलेली आहे. लाडक्या काल 31 डिसेंबरला वाटप सुरू झालं होतं. महाराष्ट्रात आता सगळ्यांना विश्वास पटलाय का हा गुरुदादा जे बोलतो ते खरं असतं, सत्य असतं. लाडक्याताई आदित्य तटकरे मॅडम यांच्या पीए बरोबर पण माझी चर्चा होत असते, बोलणं होत असतं. त्याच्यामुळे लाडक्या सगळ्या मधल्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. चला आता वेळ लागेल व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 17वा हप्ता वाटपाबद्दल आनंदाची बातमी आली. पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगायला लाडक्या ती म्हणजे या ठिकाणी आज देखील हप्ता वाटप होणार आहे. डबल हप्ता वाटप आज तुम्हाला होणार आहे. ही पहिली आनंदाची बातमी सांगितली. दुसरी आनंदाची बातमी तर खूप जबरदस्त असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप आनंद झाला लाडक्या त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक. चला डबल हप्ता वाटपाबद्दल सांगणार आहे. त्याचबरोबर किती महिलांना हप्ता मिळणार आहे बघा. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देणार आहे. किती महिलांना हप्ता वाटप होणार आहे, वितरण किती दिवस चालणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप आज होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामधल्या लाडक्यांना अजून थांबावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. चला आता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर बघा सगळ्यात अगोदर लाडक्या हे तुमच्या समोर वितरण दाखवत आहे. बघा सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला हे वितरण मी दाखवायला लाडक्या कालचं वितरण 31 डिसेंबर 2025 या ठिकाणी कालचं वितरण कसं झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. बघा काल संध्याकाळी किंवा कालच्या दुपारी 4 वाजताच्या नंतर वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्या. काल 4 वाजताच्या 4 ते 6 टप्पा जो होता 4 ते 6च्या टप्प्यामध्ये किती लाडक्याताईंना हप्ता भेटलाय ते मी तुम्हाला दाखवायलो. लाडक्या व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. खूप आनंदाची बातमी दुसरी पण आलेली आहे, ती पण तुम्हाला सांगणार आहे. बघा 1500 रुपये हप्ता जवळजवळ 43 लाख पेक्षा जास्त महिलांना. बघा कालचा संध्याकाळचा किंवा दुपारचा आपण टप्पा म्हणूया 4 ते 6 वाजताच्या दरम्यान जवळजवळ 43 लाख लाडक्याताईंना पट 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 अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली. आणि लाडक्याताईंना विश्वास पटलाय का 31 डिसेंबर मी तुम्हाला तारीख दिली होती 31 डिसेंबर आणि सकाळीच बघा काल सकाळीच मी म्हणलं होतं आज वाटप होणार म्हणून. तर लाडक्याताईंनो काळजी करू नका, म्हणलं होतं तुम्हाला सकाळी तुम्हाला वाटप होणार आहे. तर मधली गोष्ट तुम्हाला मला फिक्स माहित होती, पण बऱ्याच लाडक्याला वाटत होतं की बाबा येईल का नाही येईल का नाही. त्याच्यामुळे मी लाडक्याला म्हणत होतो की काळजी करू नका, आज वाट बघायची आहे. जर आज नाही वाटत झालं तर आपण पुढचं या ठिकाणी तटकरे मॅडमला डायरेक्ट भेटणार आहे. हे तुम्हाला कालच्या सकाळच्या लेक्चर मी मध्ये बोललो होतो. माझ्यावर विश्वास बसत नसेल काल सकाळचा व्हिडिओ बघा. काल सकाळी व्हिडिओ टाकला आणि संध्याकाळी वाटपाला सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव चॅनल आहे ज्यांनी ही माहिती दिली होती की लाडक्याताईंनो हप्ता वाटप कधी होणार आहे. बघा लाडक्याताईंनो तुम्हाला आता विश्वास सगळ्याला पटलाय का हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर बघा 500 रुपये हप्ता वाटप जवळजवळ 2,17,000 पेक्षा जास्त महिलांना काल वाटप झालं होतं. दुपारच्या टप्प्यामध्ये लाडक्याताईंनो बघा वितरण झालेलं हे सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती दाखवत आहे. पहिला जो टप्पा होता दुपारचा टप्पा 4 ते 6चा टप्पा होता. त्याच्यामध्ये 1,500 हप्ता 43 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटला. त्याच्यानंतर 500 रुपयाचा हप्ता 5,17,000 पेक्षा जास्त महिलांना भेटला. त्याच्यानंतर दुपार नंतर हा संध्याकाळचा आपण टप्पा म्हणूया. संध्याकाळचा टप्पा 6 ते 9 संध्याकाळी 6
ते 9चा जो टप्पा आहे त्या 6 ते 9च्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींनो थोडं कमी वितरण झालं. पहिल्या टप्प्यामध्ये 4 ते 6 मध्ये जोरात वितरण सुरू झालं. कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये बघा 1,500 रुपये हप्ता किती लाडक्या बहिणीला भेटला. 19 लाख पेक्षा जास्त महिलांना हा हप्ता भेटला होता कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये आणि 500 रुपये हप्ता भेटला होता 1,36,000 पेक्षा जास्त महिलांना. आता लाडके ताई म्हणत असतील की सर 1,500 कुणाला भेटले आणि 500 कुणाला भेटला. 500 शेतकरी ताईंना भेटतात हे सगळ्याला माहिती आहे. पीएम किसान योजना असेल ती अजून कोणत्या ह्या शेतकऱ्याच्या योजना त्याला 1,000 भेटतात आणि लाडक्या बहिणीचे 500 भेटतात. तर अशा स्वरूपाचं कालचं हे वितरण लाडक्या बहिणींनो झालेलं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला हे चॅनलवर मी दाखवत आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला दाखवली होती म्हणजे आज वाटप आता डबल हा हप्ता सुरू होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तर सकाळचा जो टप्पा आहे तर कोणत्या लाडक्या ताईंना हप्ता जर भेटला असेल सकाळपासून कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता हप्ता वाटप झालाय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. 3 तुम्हाला टप्पे सांगणार आहे लाडक्या ताईंनो. 3 वितरणाचे टप्पे असतात बघा. सकाळी 8 ते 11 सकाळी 8 ते 11 मध्ये कोणत्या लाडक्या ताईंना हप्ता वाटप झालाय पटपट सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. कारण की आज पण हप्ता वाटप होणार आहे. अशा स्वरूपाची मधली बातमी मला समजली ती तुम्हाला मी सगळं सांगत आहे. बघा आपल्या चॅनलवर आधी माहिती दिली जाते आणि भविष्यामध्ये ती माहिती तुम्हाला खरी झालेली दिसते. आपण अंदाज मांडत नाहीत, आपण योगायोग सांगत नाहीत किंवा आपण उगाच कुठले तरी तारखा सांगत नाही. ज्या गोष्टी मधल्या असतात खऱ्या असतात सत्य असतात त्याच मी तुम्हाला चॅनलवर सांगत असतो. आतापर्यंत आपली एक पण गोष्ट खोटी ठरलेली नाहीये. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 20 डिसेंबरला मी सांगितलं होतं की 28 ते 31 डिसेंबर पर्यंत वाटप होणार. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही 20 डिसेंबरचा व्हिडिओ जाऊन पहा. 20 डिसेंबरला सांगितलं 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्ये वाटप होणार म्हणजे होणार. आधी तटकरे मॅडम यांना पण मी कॉल केला होता, त्यांच्या पीएना पण मी कॉल केला होता. त्यांच्याकडून जी माहिती भेटली होती ती तुम्हाला मी सांगितली होती. त्याच्यानंतर बघा दुपारी 1 ते 4च्या दरम्यान पण वाटप होत असतं लाडके बहिणींनो. दुपारी 1 ते 4 मध्ये पण वाटप होत असतं. काळजी करायची गरज नाहीये. आणि संध्याकाळच्या टप्प्यामध्ये 5 ते 8च्या दरम्यान तुम्हाला वाटप होत असतं. हे 3 टप्पे महत्वाचे आहेत. तर लाडक्या बहिणींनो जर कोणत्या लाडक्या बहिणीला आज हप्ता वाटप होत असेल तर त्यांनी लगेच आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कालच्या टप्प्यामध्ये काल म्हणजे किती वाजता तुम्हाला पैसे जमा झाले आपलं नाव जिल्हा पटपट सांगा. कारण की बऱ्याच लाडक्या ताई होत्या की कालच्या म्हणत होत्या की सर आम्हाला या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो हप्ता वाटप सर्व 36 जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले कालच वाटप सुरू झालेलं आहे. पण बऱ्याच लाडक्या ताई अशा होत्या ज्यांना हप्ते भेटत नव्हते. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला मी परत जिल्हे सांगतो. पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, नंतर नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नागपूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा हे जे महत्वाचे जिल्हे सोलापूर जिल्हा हे जे महत्वाचे 6 ते 7 जिल्हे आहेत. मुंबई वगैरे ते पकडू शकतो आपण त्याच्यामध्ये. जवळजवळ हे 6 ते 7 जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पण लाडक्या बहिणींनो हप्ते वाटप सुरू झालेले आहेत. पण या ठिकाणी लाडक्या बहिणीची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी वाटप या ठिकाणी उशिरा होऊ शकतं. काळजी करायची गरज नाही. मागच्या वेळेस पण असं झालं होतं. काल बऱ्याच लाडक्या ताई नाशिक आणि अहमदनगर जिल्हा किंवा त्याला आपण अहिल्यानगर जिल्हा म्हणतो त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप झालंय पण बऱ्याच लाडक्या ताईंना अजून पैसे आले नाही. तर त्या लाडक्या ताईंनी पण काळजी करायची गरज नाही. त्यांना पण वाटप या ठिकाणी होणार आहे. आज तुम्हाला ती गुड न्यूज भेटेल. काळजी करायची गरज नाहीये. वितरण आज सुरू झालं तर लगेच तुम्हाला मी सांगतो. काळजी करायची गरज नाही. पण आपल्या चॅनलवर अगोदर माहिती दिली जाते. जसं बाकीच्या चॅनलवर किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर असेल न्यूजपेपरमध्ये असेल ते बातम्या नंतर येतात. पण आपण अगोदरच माहिती ते सांगतो. ते त्याचं कारण तेच आहे की आपण अगोदर माहिती काढतो आणि ते तुमच्यासाठी मी लाडक्या ताईंनो घेऊन येत असते. त्याच्यामुळे आज देखील वाटप होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला आज पण गुड न्यूज भेटणार. जर तुम्हाला या ठिकाणी आज हप्ता भेटला तुम्हाला किंवा तुमच्या शेजारीला तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं सर आम्हाला हप्ता या जिल्ह्यामध्ये भेटलाय, इतक्या वाजता भेटलेला आहे. तर कृपया करून सर्वांनी सांगायचं म्हणजे इतर लाडक्या ताईंना त्याचा फायदा होणार आहे. चला इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि खुश झालात का लाडक्या ताईंनो? आता बघा खुश झालात का सगळेजण? बऱ्याच ताई टेन्शनमध्ये आल्या होत्या. हा गुरुदादा तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.